श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 3 जुलै आणि वार आहे बुधवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य हे चांगले असणार आहे. धन तुमच्यासाठी गरजेचे आहे, परंतु धनाला घेऊन इतके गंभीर होऊ नका की आपल्या नात्यालाच ते खराब करेल. धाकटा भाऊ किंवा धाकटी बहीण तुमच्याकडे आज सल्ला मागायला येतील. भूतकाळातील आनंदी क्षणामध्ये तुम्ही गुंतून जाल. आपले कौशल्य दाखवण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळणार आहे. घरातील लहान सदस्यांसोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदारावर आज भरपूर खर्च करणार आहात, पण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे. पुढील रास आहे वृषभ रास. 4 भिंतीबाहेरील खेळाचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदाच होईल. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल, त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. तुम्हाला वाटलं त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करणार आहे. प्रेम प्रकरण थोडेसे कठीण असणार आहे. मनाला रिझवण्यासाठी, मनोरंजनासाठी आजचा दिवस हा चांगला आहे. पण तुम्ही जर कामात व्यस्त असाल तर व्यावसायिक करारांवर काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं राहील. आपल्या मनावर काबू ठेवण्याचे शिकायचं आहे, कारण बऱ्याच वेळा तुम्ही मन मारून आपली किमती वेळ बर्बाद करत असतात. आजही तुम्ही असे काही करू शकतात. तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटणार आहे आणि ते या दोषाबाबत संध्याकाळी तुम्हाला बोलून सुद्धा दाखवतील. पुढील रास आहे मिथुन रास. आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता ही निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. जर तुम्ही अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनेमध्ये पैसे गुंतवायचे आहेत. आपला काही वेळ इतरांना देण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही प्रेम प्रदूषण पसरवणार आहात. हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची कमी शक्यता आहे. आपल्या घनिष्ठ मित्रांसोबत आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकतात. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखं वाटणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. मुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत, त्यामुळे तुम्ही थोडेसे त्रासून जाल. तुमचा अनियंत्रित राग सर्वांना त्रासदायक ठरू शकतो. कोपिष्ट व्यक्तीची ऊर्जा वाया जाते आणि निर्णय क्षमतेला खीळ घालते. म्हणून तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे, अन्यथा गोष्टी आणखीनच अवघड होऊन बसतील. धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असणार आहे आणि दिवस माळवण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी देखील व्हाल. तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही. इतरांना पटवून देण्याचा तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणाऱ्या समस्या सोडवू शकणार आहात. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पना विश्वात जगत होते तसंच तुमचा जोडीदार त्यांचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहेत. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडलात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवली तर नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. पुढील रास आहे सिंह रास. आरोग्य संदर्भातील कोणत्याही प्रश्नांवर दुर्लक्ष होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तुमचा पैसा तेव्हाच कामाला येईल जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल. ही गोष्ट योग्य प्रकारे जाणून घ्या, अथवा येणाऱ्या काळात पश्चाताप करावा लागू शकतो. आपल्या कुटुंबातील नव्या सदस्यांच्या आगमनामुळे तुम्ही मोहरून जाणार आहात. त्या निमित्ताने जंगी पार्टी देऊन आपला आनंद हा साजरा करायचा आहे. तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे तुमच्या मनावर दबाव येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी प्रत्येकजण तुमचे म्हणणे मनापासून ऐकणार आहे. तुमच्या जवळ वेळ असेल, परंतु त्याच्याही व्यतिरिक्त तुम्ही काही असे करू शकणार नाही जे तुम्हाला संतुष्ट करेल. अनपेक्षित पाहुण्यांमुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळण्याची शक्यता आहे, पण तुमचा दिवस निश्चितच चांगला जाणार आहे. पुढील रास आहे कन्या रास. अवघडले पण असुविधा तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात, पण मित्रांच्या भरपूर मदतीमुळे तुमच्या अडचणी ह्या दूर होतील. तणाव दूर घालवण्यासाठी एखादे छानसे संगीत ऐकायचे आहे. आज तुम्हाला आपल्या संतांमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. तसंच यामुळे तुम्हाला बराच आनंद देखील होणार आहे. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रिणींना घेऊन देऊ नका. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रेमसागरात डुबकी मारणार आहात आणि प्रेमाच्या अच्युत आनंदाचा अनुभव सुद्धा घेणार आहात. तुम्ही एखादे अवघड काम पूर्ण केल्यामुळे सर्व मित्र तुमची स्तुती करतील. तसंच तुमच्या प्रेमजीवनाला वेळ देण्याचा प्रयत्न कराल, परंतु कुठल्या गरजेच्या कामांमुळे तुम्ही त्यांना वेळ देण्यात यशस्वी होणार नाहीत. डोळे सगळे सांगतात
आणि तुमचे डोळे हे जोडीदाराशी आज डोळ्यात डोळे घालून संवाद देखील साधणार आहेत. पुढील रास आहे तूळ रास. तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्तीच आहे. त्यामुळे शंका, निरुत्साह, अंधश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त होणार आहात. आज तुमचे भाऊ बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतात आणि त्यांच्या मदतीने तुम्ही स्वतः आर्थिक दबावात येऊ शकतात. तथापि स्थिती लवकरच सुधारू शकते. घरातील कुणी सदस्यांच्या व्यवहाराने तुम्ही चिंतित देखील राहू शकतात. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. तुमच्या स्वप्नातील राजकुमाराशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही. तुमचे हृदय धडधड करणार आहे. हे एक उत्तम दिवसांपैकी एक दिवस आहे जेव्हा कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगलं वाटणार आहे. आज तुमचे सहकर्मी तुमचे कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉसही तुमच्या कामाने आनंदी देखील होईल. व्यावसायिकही आज व्यवसायात नफा कमावू शकतात आणि आज तुम्हाला अचानक सरप्राईज सुद्धा मिळणार आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. खेळ आणि आउटडोअर ॲक्टिव्हिटीमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह, ऊर्जा परत मिळवण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. या राशीतील व्यावसायिकांना आज आपल्या घरातील त्या सदस्यांकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्याकडून पैसे मागतात आणि नंतर परत करत नाहीत. तसंच तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होणार आहे. तुमचे हास्य हे तुमच्या प्रियजनांच्या असमाधानावरचे उत्तम औषध आहे. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आज टीव्ही किंवा मोबाईलवर काही सिनेमा पाहण्यात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की तुम्ही तुमच्या रोजच्या गरजेच्या कामांना करणं सुद्धा विसरून जाल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप छान काळ घालवणार आहात. पुढील रास आहे धनुरास. आज तुम्ही करमणुकीत रमणार आहात. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी देखील होणार आहात. तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील. तुमचा खर्च खूप अधिक होईल किंवा तुमचे पाकीट हरवेल. त्यामुळे निष्काळजीपणामुळे काही तोटा निश्चितपणेच होण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करू शकतात. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. व्यावसायिकांना आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरणार आहे. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. स्त्रिया शुक्रवारच्या असतात आणि पुरुष मात्र मंगळवारचे. पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत. पुढील रास आहे मकर रास. अधिक कोलेस्ट्रॉल असलेला आहार सेवन करणं टाळायचं आहे. बँकेसंदर्भातील व्यवहार हे काळजीपूर्वक हाताळायचे आहेत. कुटुंबियाच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्याचबरोबर आनंदी आणि दुःखी प्रसंगात सामील देखील व्हा. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकणार आहे. आजचा दिवस प्रेमाच्या रंगात बुडलेला राहील, परंतु रात्रीच्या वेळी कुठल्या जुन्या गोष्टींना घेऊन तुम्ही भांडण करू शकतात. स्त्री सहकारी तुम्हाला चांगला पाठबळ देतील आणि प्रलंबित कामाची पूर्तता करण्यास मदत देखील करतील. तुम्ही रिकामा वेळात आपल्या आवडीचे काम करणं पसंत कराल. आजही तुम्ही असेच काही काम करण्याचा विचार कराल, परंतु कुठल्या व्यक्तीच्या घरात येण्यामुळे तुमचा हा प्लॅन विस्कळीत होऊ शकतो. आजचा दिवस खूप चांगला आहे. चांगले जेवण, सुवास आणि आनंद या तिन्ही घटकांचा संगम होऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आज छान वेळ व्यतीत करणार आहात. पुढील रास आहे कुंभ रास. इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे तुमची प्रकृती ही ताजीतवानी होईल, परंतु तुमच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले तर मात्र तुम्ही परत आजारी पडाल. या राशीतील लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धनलाभ होऊ शकतो. नातेवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू तुम्हाला मिळू शकतात. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केले तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्याचा पाठपुरावा करता येऊ शकतो. तुमच्या आजूबाजूची माणसं असं काहीतरी करतील की ज्यामुळे तुमचा जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडणार आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. आरोग्य संदर्भातील कोणत्याही प्रश्नांवर दुर्लक्ष होणार नाही याची काळजी आज तुम्हाला घ्यायची आहे. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता कदाचित आज तुम्हाला भासू शकते. मुलांशी कडक वागल्यामुळे त्यांना तुमचा जाच वाटणार आहे. तसे वागण्यापासून तुम्ही स्वतःला रोखले पाहिजे आणि लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अनेक अडथळे सुद्धा तुम्ही निर्माण कराल. विशुद्ध प्रेमाचा तुम्हाला अनुभव मिळणार आहे, त्यामुळे त्यासाठी थोडासा वेळ राखून ठेवायचा आहे. क्रिएटिव्ह कामामध्ये स्वतःला गुंतवायचं आहे. आज तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत वेळ घालवणार आणि त्यांना फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन कराल, परंतु त्यांचे खराब स्वास्थ्यामुळे हे होऊ शकणार नाही. सातत्याने विविध गोष्टींवर एकवाक्यता न झाल्याने
तणाव वाढू शकतो आणि त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणं तुम्हाला थोडंसं कठीण होऊन बसतं. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.